राज्यातील अनेक जिल्ह्यांना रविवारी अतिमुसळधार पावसानं झोडपलं। मुंबई, ठाणेसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर अधिक होता। या दरम्यान बुलढाण्यामध्ये 2 घटनांमध्ये 4 वाहून गेलेत, त्यात एकाचा मृत्यू झालाय, 3 बेपत्ता आहेत। अहिल्यानगरमध्ये देखील पुरात वाहून गेल्यानं 2, तर नाशिकमध्ये पावसामुळे भिंत कोसळून 3 मृत्यू झाला। मराठवाड्यातील तब्बल 196 मंडळांमध्ये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 58 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। पावसानं पुन्हा झोडपल्यानं छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात देखील दाणादाण उडाली असून अनेक वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरलं। 354 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। मुसळधार पावसानं रविवारी मुंबईसह ठाणे, पालघरला झोडपून काढलं। आजही मुंबईसह ठाणे, पालघर या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवलेल्या आहेत। तसंच येत्या 2 दिवसात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे 7ही तलाव तुडुंब भरून वाहू लागल्यानं वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे। 7ही तलावात 99.46% जलसाठा जमा झालेला आहे। मुंबईला दररोज होणारा पाणीपुरवठा पाहता हे पाणी वर्षभर पुरेल आणि यामुळे यावर्षी पाणी कपातीचं संकटही दूर होणार आहे। नाशिकच्या गोदावरीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी होळकर पुलावरून पूरस्थितीची पाहणी केली। नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज असल्याचं महाजन यांनी सांगितलं। पश्चिम घाटासह कोयना धरण क्षेत्रामध्ये कोसळलेल्या जोरदार पावसानं कोयना धरणाचे टप्प्याटप्प्यानं 3 फुटांनी उघडण्यात आलेले 6 वक्र दरवाजे आता पाऊस बऱ्यापैकी ओसरू लागल्यानं पुन्हा बंद करण्यात येत आहेत। कोयना धरणाचे दरवाजे 3 फुटांवरून 2 फुटांवर आणण्यात आलेले आहेत। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला असून जायकवाडी धरणाचे दरवाजे 12 फुटांनं उघडण्यात आलेले आहेत। विसर्ग वाढवल्यामुळे पैठण शहरात पाणी शिरलंय। जालना जिल्ह्यातील गोदाकाठच्या 38 गावांमधून 10,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। जायकवाडी धरण 100% भरल्यानं धरणातून 3 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। जळगावच्या एरंडोल तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे गाव परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गिरणा नदीच्या उपनद्यांना महापूर आल्यानं नदीपात्र ओसंडून पाणी गावात शिरलंय। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय आणि त्यामुळे नांदेडमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून लाऊडस्पीकरवर दवंडी देत नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यात आलं। मनपानं पूरग्रस्तांसाठी तात्पुरते निवारा केंद्र सुरू केलेत। या केंद्रात नागरिकांनी आश्रय घ्यावा असं आवाहन करण्यात आलं। राज्य सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत। नैसर्गिक आपत्ती बाधितांसाठी पुनरुज्जीवन आराखडा तयार करावा अशी महत्त्वपूर्ण सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली। सोलापुरातून वाहणाऱ्या सीना नदीच्या महापुरासंदर्भात जिल्हा प्रशासन सज्ज झालेला आहे। सीना नदीमध्ये सोडण्यात आलेल्या महापुराची दक्षता घेऊन जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। महापुरात फटका बसलेल्या घरमालकांना बुधवारपर्यंत 10,000 रुपयांची मदत जमा होणार आहे। तर सीना नदीच्या महापुरामुळे शेती पिकांच्या पंचनामेला देखील आता सुरुवात होणार आहे। जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर योग्य ती दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे। पूरस्थिती मावळल्यानंतर स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासनाची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे आणि महापुरासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांनी। किती ठिकाणी निवासाची सोय करण्यात आली आहे, किती नागरिक आहे आणि कुठल्या कुठल्या गावांना त्याचा फटका बसलाय, किती गावं आहेत टोटल? एकूण 6 तालुका मिळून 88 गावे आहेत। त्या ठिकाणी 88 गावामध्ये सामान्य परिस्थिती नाही आहे। काही गाव ते 100% ते बाधित झालेले आहेत। काही गावामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वस्तीमध्ये खेड्यामध्ये पाणी गेलेलं आहे। काही गावामध्ये नाममात्र पाणी गेलेलं आहे, पण एकूण 88 गाव बाधित झालेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात जास्त माढामध्ये आणि मोहोळमध्ये नुकसान झालेलं आहे। आता शेल्टर होममध्ये जवळपास 120 शेल्टर होम आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। शाळा असो, कॉलेज असो, मंगल कार्यालय असो आणि 13,858 लोक आत्ता हा जो फिगर आहे ते खूप डायनेमिक आहे, ते वारंवार त्यामध्ये बदल होत असते, पण 13,858 लोक आमचे शेल्टर होममध्ये आहेत। त्या ठिकाणी आम्ही लंच आणि डिनर त्यांना पॅक्ड फूड आम्ही देत आहोत। उद्यापासून शेतीचे पंचनामे होणार आहेत, हे महत्त्वाचं आहे आणि स्वच्छतेसाठी लोक चळवळ उभी करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।
राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय आणि या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केलं। या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचं साईबाबा संस्थान, तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर आणि शेगावचं गजानन महाराज संस्थाननं मदतीचा हात पुढे केलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरानं 1 कोटींची मदत तर साईबाबा संस्थान आणि तुळजाभवानी मंदिरानंही 1 कोटींची मदत केलेली आहे। तसंच गजानन महाराज संस्थाननं 1,11,00,000ची मदत या नुकसानग्रस्तांसाठी केलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं शनिवारी पुन्हा रौद्र रूप धारण केलं आणि त्यामुळे आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा पावसाची कोसळधार बरसल्याचं दिसलं। पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचं हे थैमान। पावसामुळे पुन्हा एकदा सीना नदीनं रौद्रावतार धारण केलाय। त्याचवेळी शेवगाव तालुक्यातही पावसाचा उद्रेक दिसला तर साईंची शिर्डी ही मुसळधार पावसानं जलमय झाल्याचं चित्र दिसलं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पुन्हा पूर आलाय, त्यामुळे कल्याण महामार्ग बंद करण्यात आला। तसंच नेप्ती नाक्याजवळील नदीकाठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं। आपण हे दृश्य पाहू शकतो की अहिल्यानगरमध्ये सीना नदीला हा पूर आलेला आहे। जवळपास यापूर्वी असा पूर या ठिकाणी कधी आला नव्हता। आपण समोर जर पाहिलं तर घरांमध्ये दुकानं आहेत, घरं आहेत, त्याने पाणी शिरलं आहे। त्या ठिकाणी तिथले माणसं जे आहेत त्यांना बाहेर येण्यासाठी रस्ते नाही, त्यामुळे ते घरापाशी थांबून बसलेले आहेत। कारण या जवळपास या नदीला एक अर्धा किलोमीटरचं पात्र जे आहे पूर्णपणे भरलेलं आहे, त्यामुळं हा काही ठिकाणी नदीचं पुलाचं काम चालू आहे, त्यामुळं हा अडथळा होत आहे। मुसळधार पावसाचा फटका शेवगाव तालुक्यालाही बसलाय। ओढे नद्यांना आलेल्या पूर पाण्यामुळे तालुक्यातील अनेक मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। नेवासा, दहिगाव, लाड जळगाव पैठण, गेवराई, दहिफळ, तिसगाव यासह अनेक मार्ग पावसामुळे ठप्प झाले। नेवासा तालुक्यातही ढगफुटीसारखा पाऊस झाला। पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। सोनई गावातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचून रस्त्याला नदीचं स्वरूप मिळाल्याचं दिसून आलं। अनेक दुकानं पाण्याखाली गेली। या पावसामुळे शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं। शनिवारपासून राहता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यासह सर्व दूर मुसळधार पाऊस झाला। या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीपाचा घास परतीच्या पावसानं हिरावून घेतला। ओढे नाले ओसंडून वाहत असल्यानं दळणवळणाचे मार्ग बंद झालेत। सगळ्या तालुक्यांमध्ये काल संध्याकाळपासून पाऊस कोसळतोय, त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अनेक ठिकाणचे जे बंधारे आहेत ते देखील फुटले, त्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी गेलंय। शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे। व्यापारी संकुल देखील अनेक ठिकाणी पाण्याखाली गेलेत, त्यामुळं जनजीवन जे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं ते कुठेतरी विस्कळीत झाल्याचं चित्र बघायला मिळतं। ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं रस्त्यांवर पाणी आलं। यामुळे कामावर जाणाऱ्यांना मोठी कसरत करत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला। अतिवृष्टीमुळे राहता तालुक्यातील शेत शिवारं पाण्याखाली गेली आहेत। मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेला तलावाचं स्वरूप मिळालं। या साचलेल्या पाण्यात शेतकऱ्याचा पोहतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अतिवृष्टीनं मेटाकुटीला आलेला हा शेतकरी पिंपळस गावचा आहे।
अहिल्यानगर जिल्ह्यात सातत्यानं अतिवृष्टी होतीये. या अतिवृष्टीनं आधीच शेतकऱ्याचा घास हिरावलाय. पण आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. शिर्डीहून हरीश दिमोटेसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा शिंगाशी शिवारात सततच्या पावसामुळे नाल्याला अचानक पूर आला. पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल झालेत. जीव धोक्यात घालून हे शेतकरी आपल्या गावातील लोकांपर्यंत जीवनावश्यक सेवा आणि दूध पोहोचवण्यासाठी झाडाला दोर बांधून नाला ओलांडताना दिसतायत. प्रशासकीय यंत्रणेची मदत न मिळाल्यानं गावकऱ्यांनी हताश होऊन शासनाकडे मदतीची मागणी केली आहे. दररोजच्या दुधाच्या गरजेसाठी शेतकऱ्यांना नाल्यातील प्रचंड प्रवाहाशी झुंज द्यावी लागते. गुरांना चारा पाणी करणं आणि गावकऱ्यांपर्यंत दूध पोहोचवणं यासाठी त्यांना मोठा धोका पत्करावा लागतोय. अशी बिकट स्थिती असलेल्या कासोदा शिंगाशी शिवारात न्यूज 18 लोकमत पोहोचले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर अद्यापपर्यंत कुठलंही चॅनल या ठिकाणी पोहोचलं नाहीये. थेट त्याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी. आजपर्यंत या ठिकाणी कुठलाच अधिकारी, कर्मचारी किंवा प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आलेली नाहीये. या कासोदा परिसरातील हा नाला आहे आणि या नाल्याच्या परिसरामध्ये या परिसरामधील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आहेत, गोठे आहेत, गुरांचे वास्तव करण्याचं ठिकाण आहे, शेती आहे. मात्र या शेतकऱ्यांना जर या परिसरामधील शेतात जायचं असलं तर अशा पद्धतीने या दोरखंडाला झाडाला दोर बांधून त्यांना या ठिकाणी जावं लागतं. अशाच आणि अत्यावश्यक सेवा असेल म्हणजे गोठ्यामधील दूध काढून प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणची परिसरातील नागरिक करताना दिसून येत आहे. सकाळच्या सुमारात याच पद्धतीने दोरखंडाच्या माध्यमातून जीव धोक्यात टाकून ते प्रत्येकापर्यंत या ठिकाणी दूध पोहोचवण्याचं काम असं करतात. आणि बरेचसे शेतकरी अशाच पद्धतीने त्यांच्या शेतामध्ये जातात. आपण बघतोय की माझ्या या ठिकाणी गुडघ्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि या परिसरातील शेतकरी दररोज असाच प्रवास करतात. दोरखंडाच्या माध्यमातून या ठिकाणी हा नाला पार करून आपल्यापर्यंत अत्यावश्यक सेवा करण्याचं काम या ठिकाणचे शेतकरी करतात. दादा काय सांगाल, तुम्ही दररोजचं तुमचं काम आहे, दुधाने भरलेली ही कॅन घेऊन तुम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतात. अद्याप कोणी या ठिकाणी आलेलं नाहीये. तुमचा दररोजचा हा प्रवास आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आजपर्यंत इथं कोणताच अधिकारी आला नाही. आम्ही रोज सकाळी व संध्याकाळी दूध घेऊन जातो आणि रोज आम्हाला याच पद्धतीने शेतात जाताना या दोरखंडाचा पर्याय घ्यावा लागतो. आणि रात्रीचा जो पाऊस होता तो भयंकर होता आणि त्या पावसात आम्हाला दूध घेण्यासाठी खूप अडचणी आल्यात आणि सतत शासन आमच्याकडे काही लक्ष देत नाही किंवा अधिकारी पण इथपर्यंत पोहोचत नाही. हा तुमचा दररोजचा प्रवास या ठिकाणी तुम्ही सहन करतात, काय प्रतिक्रिया? दादा, आम्ही सकाळ संध्याकाळ अशा बिकट परिस्थितीतून वापरतो. आम्हाला अक्षरशः आमचे जे मित्र वगैरे येते खूप छातीबरोबर कमरेबरोबर पाणी मधून जाताना दाव्याचा वापर करून सनी जाताना कोणाचा हात वगैरे सुटला तर शक्यता व्हायची असते. अजून काही शेतकरी वर्ग आहे, दादा काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची वाली याबद्दल? हा पुरातन नाला आहे. जवळपास भरपूर वर्षापासून या अडचणी आम्ही सामोरे जातोय. आमच्या आई वडिलांपासून हे कोणीच इथं पाहिलेलं नाही. एकेकाळी शेतमजुरांना इथून दोरखंडे सर्व बायांना इथून सोडावं लागलं होतं खाली. त्यांचे घरचे लोक त्यांना इथं घ्यायला येऊन गेले होते. आता आमच्या शेतात सुद्धा मजूर थांबत नाही. पाऊस सुरू झाला म्हणजे आजचं काम सोडून घरी निघून जातात. दादा तुम्ही काय प्रतिक्रिया देता? दादा, आमचा पावसाळा सुरू झाला की शेतीचे काम करण्यासाठी आम्हाला रोज 4 महिने जोपर्यंत या नाल्याला पाऊस असतो तोपर्यंत आम्हाला जीवानीशी खेळ करत शेतीमध्ये आम्हाला दैनंदिन कामं करायला यावे लागतात. आता आमच्या रात्रीचा एवढा पाऊस झाला त्यामुळे आम्हाला ढोरं डाकरं आवरण्यासाठी तसेच शेतात काय नुकसान झालंय नाही झालंय हे पाहण्यासाठी आम्हाला या जीव घेण्या नाल्यातून आम्हाला जावं लागतं. या नाल्यामध्ये आम्हाला जर कधी बाया माणूस असले तर त्यांना सुद्धा या दोराच्या सहाय्याने आम्हाला जवळपास 4 ते 6 महिने असं जिथून आम्हाला जीवानीशी खेळ करत आम्हाला इकडून या दोराच्या सहाय्याने या पाण्यामधून जावं लागतं. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या बातमीला वाचा फोडल्यानंतर तरी अधिकारी, कर्मचारी किंवा राजकीय पदाधिकारी या ठिकाणी येतील आणि या संपूर्ण दूध उत्पादक शेतकरी असतील, शेतकरी बांधव असतील, यांचा हा जीव घेणा प्रवास थांबवतील, हीच अपेक्षा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून व्यक्त करतोय. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. बातमी